Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about projection and its types. तर प्रोजेक्शन म्हणजे काय आहे? प्रोजेक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग अन ऑब्जेक्ट रिप्रेझेंटेशन फ्रॉम n dimensional space to less than n dimensional space. प्रोजेक्शन म्हणजे काय आहे? ही एक प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशनची ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टचं रिप्रेझेंटेशन केलं जातं फ्रॉम n डायमेन्शनल स्पेस टू लेस दॅन n डायमेन्शनल स्पेस. म्हणजे स्पेसमध्ये तुमच्या ऑब्जेक्टचे जे काही डायमेन्शन आहे ते तुमच्या व्ह्यू प्लेनवर काय केले जातात? दाखवले जातात, शो केले जातात. व्ह्यू प्लेन म्हणजे काय आहे मग? व्ह्यू प्लेन इज द प्लेन ऑन विच द ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड. इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्रोजेक्शन प्लेन ऑर अ प्लेन ऑफ प्रोजेक्शन. मग व्ह्यू प्लेन म्हणजे काय आहे? तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्या डायमेन्शन तुम्ही ज्याच्यावर मॅप करणार आहात, ज्याच्यावर घेणार आहात, त्या प्लेनला काय म्हटलं जातं? व्ह्यू प्लेन असं म्हटलं जातं. आणि त्याला अजून काय नाव आहे? तर प्रोजेक्शन प्लेन किंवा प्लेन ऑफ प्रोजेक्शन असंही त्याला म्हटलं जातं. प्रोजेक्शन इज broadly classified into two categories. First is parallel projection, second is perspective projection. प्रोजेक्शन हे ब्रॉडली दोन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलं जातं. फर्स्ट आहे पॅरलल प्रोजेक्शन आणि दुसरं आहे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. तर पॅरलल प्रोजेक्शन म्हणजे काय? तर पॅरलल प्रोजेक्शन इज अचीव्ड बाय पासिंग parallel rays from the object vertices and projecting the object on a view plane. तर पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय होतं? पॅरलल रेज काय केले जातात? ऑब्जेक्टचे पासून त्याच्या डायमेन्शनचे जे काही रेज असणार आहे ते पॅरलली पास केले जातात. आणि कशावर तो ऑब्जेक्ट मॅप केला जातो? तुमच्या व्ह्यू प्लेनवर. In parallel projection, all projection vectors are parallel to each other. पॅरलल प्रोजेक्शन मध्ये तुमच्या ज्या काही वेक्टर्स असणार आहेत त्या कशा असणार आहे? पॅरलल असणार आहे एकमेकांसोबत. जे रेज तुम्ही पास करणार आहात ते सगळे एकमेकांसोबत पॅरलल असणार आहेत. पॅरलल प्रोजेक्शन प्रिझर्व्स ट्रू शेप अँड साईज ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अ व्ह्यू प्लेन. तुमचा जो व्ह्यू प्लेन आहे त्याच्यावर पॅरलल प्रोजेक्शनमध्ये जी काही तुम्हाला ऑब्जेक्टची ग्राफिक्स भेटणार आहे ते कसं असणार आहे? तर ते पॅरलल असणार आहेत रेस. त्याच्यामुळे त्याचं जी काही साईज असणार आहे, त्याचा जो शेप असणार आहे तर ते काय असेल? ॲज इट इज असेल, जसं तुमच्या ऑब्जेक्टचं असणार तसंच. Parallel projection is further classified as an orthographic parallel projection and oblique parallel projection. Parallel projection पुन्हा दोन टाईपमध्ये डिव्हाइड केलं जातं. त्याच्यात पहिला आहे ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन आणि दुसरं आहे ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन. तो ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन म्हणजे काय? When all projectors are parallel to each other and perpendicular to the view plane, it is called ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन. जेव्हा तुमच्या ज्या काही प्रोजेक्टर्स असणार आहे, तुमचे जे पॅरलल रेज जे असणार आहे, ज्या काही वेक्टर्स असणार आहे त्या एकमेकांना पॅरलल असणार आहे आणि त्या तुमचा जो काही व्ह्यू प्लेन असणार आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची ग्राफिक्स तुम्ही ड्रॉ करणार आहात तुमच्या ऑब्जेक्टचं, तो जो व्ह्यू प्लेन असणार आहे तो त्या पॅरलल रेजला कसा असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. जर अशी कंडिशन असेल तर ते तुमचं कोणतं प्रोजेक्शन झालं? ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन. तुमच्या ज्या रेज असणार आहे किंवा प्रोजेक्टर लाईन्स असणार आहे त्या कशा असणार आहे? एकमेकांना पॅरलल असणार आहे. पण तुमच्या व्ह्यू प्लेनला त्या कशा असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. तेव्हा ते प्रोजेक्शन कोणतं प्रोजेक्शन आहे? ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन. मग सेकंड ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन म्हणजे काय?
If projectors are parallel to each other but are not perpendicular to the view plane, it is called oblique parallel projection. तुमच्या प्रोजेक्टर लाईन्स म्हणजेच तुमच्या ज्या रेज आहे, वेक्टर्स ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल असल्या तर तुमचं ते पॅरलल प्रोजेक्शन असतं. पण जर त्या तुमचा जो काही व्ह्यू प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर नसतील तर ते कोणतं प्रोजेक्शन झालं? ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन झालं. आणि जर ते त्याला परपेंडिक्युलर असतील, प्रोजेक्टर लाईन्स जर त्याला परपेंडिक्युलर असतील तर ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन. आणि जर त्याला परपेंडिक्युलर नसतील, कशाला? व्ह्यू प्लेनला, आणि त्या एकमेकांसोबत पॅरलल असतील तर ते कोणतं प्रोजेक्शन झालं? ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन. मग हे ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन काय? पुन्हा दोन टाईपमध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट आहे मल्टीव्ह्यू पॅरलल प्रोजेक्शन आणि सेकंड आहे ॲक्झॅनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन. तसंच तुमचं जे काही ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन आहे हे सुद्धा पुन्हा दोन टाईपमध्ये डिवाइड होतं. फर्स्ट आहे कॅव्हॅलियर प्रोजेक्शन, सेकंड आहे कॅबिनेट प्रोजेक्शन. तुम्ही ही ट्री बघू शकतात, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की पॅरलल प्रोजेक्शन दोन टाईपमध्ये डिवाइड होतं. फर्स्ट आहे ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन, सेकंड आहे ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन. आणि तुमचं जो ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन आहे तो पुन्हा दोन टाईपमध्ये डिवाइड होतो. फर्स्ट आहे मल्टीव्ह्यू पॅरलल प्रोजेक्शन आणि सेकंड आहे ॲक्झॅनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन. आणि सेकंड तुमचा जो ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन आहे तो पुन्हा दोन टाईपमध्ये डिवाइड होतो. फर्स्ट आहे कॅव्हॅलियर प्रोजेक्शन आणि सेकंड आहे कॅबिनेट प्रोजेक्शन. हे आपण बघितलं काय? टाइप्स ऑफ पॅरलल प्रोजेक्शन. आता ही पॅरलल प्रोजेक्शनची जी कन्सेप्ट आहे ही आपण डायग्रामच्या ह्यानी अजून चांगली समजून घेऊया. आता हा जो आहे हे काय आहे? आता हे जे काही आहे ह्याला काय म्हटलं जातं? व्ह्यू प्लेन म्हटलं जातं. प्रोजेक्शन म्हणजे काय? थोडक्यात तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला त्याच्या एक्झॅक्ट डायमेन्शन घेऊन तुम्हाला त्या एका प्लेनवर काय करायचंय? दाखवायचंय, ड्रॉ करायचंय किंवा शो करायचंय. तर तुम्ही ज्या प्लेनवर त्याला शो करणार आहात त्या प्लेनला काय म्हटलं जातं? व्ह्यू प्लेन असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या काही प्रोजेक्टर, इथे सपोज तुमचं जे काही ऑब्जेक्टच्या डायमेन्शन ज्याचा यूज करून प्रोजेक्ट केला जातं त्याला काय म्हटलं जातं? प्रोजेक्टर्स म्हणजेच प्रोजेक्टेड व्हेक्टर किंवा त्याच्या रेज असं म्हटलं जातं. तर आपण बघितलंय की पॅरलल प्रोजेक्शनमध्ये ह्या ज्या प्रोजेक्टर्स असतात आणि हा जो व्ह्यू प्लेन आहे तर ह्या प्रोजेक्टर लाईन्स ज्या असतात त्या एकमेकांना कशा असतात? पॅरलल असतात. मग पॅरलल प्रोजेक्शनचा जो फर्स्ट टाईप आहे ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन, ह्याच्यामध्ये त्या लाईन एकमेकांसोबत पॅरलल असतातच, पण त्या तुमचा जो काही व्ह्यू प्लेन आहे त्याला कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. तर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला समजेल ह्या लाईन्स कशा आहे? परपेंडिक्युलर आहे ह्या व्ह्यू प्लेनला आणि एकमेकांसोबत कशा आहे? पॅरलल आहे. तसंच ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शनमध्ये कसं असतं? तुमचा जो काही व्ह्यू प्लेन आहे त्याला ह्या लाईन्स कशा असतात? परपेंडिक्युलर नसतात, पण त्या एकमेकांसोबत कशा असतात? पॅरलल असतात. हे झालं तुमचं ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन. सपोज ही लाईन आहे, हे ऑब्जेक्ट आहे आणि हे ऑब्जेक्ट तुम्हाला ह्या व्ह्यू प्लेनवर काय करायचं आहे? त्याचं ग्राफिक्स घ्यायचं आहे. तर मग तुम्ही कसं घेणार? ह्या ऑब्जेक्टला आपण काय केलंय? त्याच्या डायमेन्शननी इथे त्याच्या डायमेन्शननुसार आपण तो व्ह्यू प्लेनवर शो केलाय. तुमच्या ऑब्जेक्टचे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स काय आहे? P1 आणि P2. व्ह्यू प्लेनवर आपण त्याला ग्राफिक्स घेतल्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट्स आहे P1' आणि P2'. आपण काय केलंय? त्या प्रोजेक्ट केलाय. तर ह्या ज्या काही वेक्टर आहे, ह्या लाईन आहेत, त्याला काय म्हटलं जातं? प्रोजेक्टर्स असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यावर तुम्ही ती लाईन ग्राफिक्स घेतला आहे त्याला काय म्हटलं जातं? व्ह्यू प्लेन असं म्हटलं जातं. ही आहे पॅरलल प्रोजेक्शनची डायग्राम. हे झालं तुमचं पॅरलल प्रोजेक्शन. आता बघूयात आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन म्हणजे काय? इन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, रेज आर फॉर्म फ्रॉम अ पॉइंट सोर्स called center of projection which intersects the object coordinates and
प्रोजेक्ट्स इट ऑन अ व्ह्यू प्लेन. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये काय होतं, तुमचा जो काही व्हेक्टर्स असणार आहे, लाईन्स असणार आहे प्रोजेक्शनसाठीच्या, त्या एका फर्म सोर्समधून, एका पॉईंटमधून काय होणार आहे, तो तिथून दिला जाणार आहे, तिथून त्या निघणार आहेत बाहेर. तर त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, सेंटर ऑफ प्रोजेक्शन असं म्हटलं जातं. विच इंटरसेक्ट्स द ऑब्जेक्ट कोऑर्डिनेट्स अँड प्रोजेक्ट्स इट ऑन अ व्ह्यू प्लेन. त्या पॉइंटमधून निघाल्यावर त्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेटला इंटरसेक्ट करतात आणि त्या काय करतात, व्ह्यू प्लेनवर तुमचा त्या ऑब्जेक्टला काय करतात, प्रोजेक्ट करतात. In perspective projection, the point where projected parallel lines converge to a single point is called the vanishing point. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुमच्या ज्या काही पॅरलल लाईन्स असणार आहे, त्या पॅरलल लाईन्स एका पॉइंटला जाऊन मिळतात. सगळ्या पॅरलल लाईन्स एका पॉइंटला जाऊन मिळतात. तर त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, व्हॅनिशिंग पॉइंट असं म्हटलं जातं. There are mainly 3 types of perspective projection. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन हे 3 टाईपमध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट आहे 1 पॉइंट प्रोजेक्शन, सेकंड आहे 2 पॉइंट प्रोजेक्शन आणि थर्ड आहे 3 पॉइंट प्रोजेक्शन. तर 1 पॉइंट प्रोजेक्शन म्हणजे काय, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन इज अचीव्ड बाय सेटिंग अप one of the principal axis perpendicular to the view plane. 1 point perspective projection contains only one vanishing point at the horizon. 1 point perspective projection मध्ये काय होतं, तुमचा जो काही प्रिन्सिपल ॲक्सिस असतो तो तुमच्या व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर असा सेट केला जातो आणि त्याच्यानंतर त्याला किती व्हॅनिशिंग पॉईंट आहे हे चेक केलं जातं. जर त्याला फक्त एकच व्हॅनिशिंग पॉईंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन occurs when view plane is parallel to one of the principal axis or if view plane intersects exactly 2 principal axis. मग 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह केव्हा येतं, जेव्हा तुमचा जो व्ह्यू प्लेन आहे तो तुमच्या प्रिन्सिपल ॲक्सिसला, कोणत्या पण एका प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा असेल, पॅरलल असेल, किंवा जेव्हा तुमचा जो व्ह्यू प्लेन आहे तो तुमच्या कोणत्याही 2 प्रिन्सिपल ॲक्सिसला काय करत असेल, इंटरसेक्ट करत असेल, तेव्हा तो कोणता झाला, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. 3 point perspective projection happens when view plane is not parallel to any of the principal axis. मग 3 point perspective projection केव्हा ऑकर होतं, जेव्हा तुमचा जो काही व्ह्यू प्लेन आहे तो कोणत्याच ॲक्सिसला पॅरलल नसतो. कोणत्याच ॲक्सिसला तुमचा व्ह्यू प्लेन पॅरलल नसेल तेव्हा तुमचं जे काही प्रोजेक्शन आहे, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, ते कसं असणार आहे, 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. आता तुम्ही ह्या फिगरमध्ये आपण बघूयात, हे आहे 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, हे आहे 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आणि हे आहे 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. आणि ही टोटल जी फिगर आहे ती कसली आहे, टाइप्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. आता तुम्ही बघू शकता हे काय आहे, तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट काय करतोय, हा जो सोर्स आहे इथून रेज पास केल्या गेलेल्या आहे. ह्या ज्या काही पॅरलल व्हेक्टर्स आहेत ह्या ज्या पॉइंटला जाऊन मिळतात त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, व्हॅनिशिंग पॉइंट असं म्हटलं जातं. हे झालं तुमचं पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. थँक्यू.